नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या टोमल काकूंची लगबग सुरू आहे, ती म्हणजे त्यांच्या धाकट्या भावाच्या लग्नाची। काकू तरी बिचाऱ्या काय करतील, मोठ्या आहेत ना त्या, वयाने पण आणि नात्याने पण, त्यामुळे सगळ्या काय जबाबदाऱ्या काकूंना एकटीने पार पाडायच्या आहेत। तसं काकूंचा मोठा भाऊ पण आहे, पण काय आहे ना, त्याचं लग्न झालं आहे तेव्हापासून तो त्याच्या बायकोसोबत चॉलमध्ये रेंटने राहतोय। आता हे सगळं काय काकूंनी त्यांच्या व्लॉग्स मध्ये तरी नाही सांगितलं अजूनपर्यंत, पण काही रील्स समोर आले माझ्या। आता जे काही सोशल मीडियावरती पब्लिक केलेलं आहे त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, नाही का हो मंडळी? तर तेच रील्स बघून समजलं मला की भाऊ आणि वहिनी त्याच्या बाळासोबत चॉलमध्ये राहतायत। आता तो भाऊ आणि वहिनी मदतीला आले असते, परंतु काय आहे ना, टोमल काकूंचं असं म्हणणं आहे की त्यांचा भाचा खूप लहान असल्यामुळे तो सतत मस्ती करतो आणि रडत असतो। भाऊ आणि वहिनीला कामच करू देत नाही काही, त्याला दोघंही एकत्रच हवे असतात। इतर कोणाकडेही तो जातच नाही, लगेचच रडायला लागतो। त्यामुळे मोठ्या मनाच्या काकूंनी भाऊ आणि वहिनीला सांगितलं, तुम्ही नका येऊ मदतीला, आम्हाला तुमची एवढी दगदग बघवत नाही आहे, मी आहे ना मोठी बहीण, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला। अहो मंडळी, हे मी नाही, टोमल काकूच बोलतात हो। जबाबदाऱ्या पार नाही पाडत, त्या जबाबदाऱ्या पाड पाडतात। आता काही गोष्टी माझ्या मनात आल्या आणि त्या मी इथे व्यक्त करते। बघा मंडळी, तुम्हाला माझं बोलणं पटते की नाही ते। पहिली गोष्ट तर, टोमल काकूंचा भाचा त्याच्या आई पप्पांशिवाय राहत नाही असं काकू बोलल्या, त्याला दोघंही लागतात एकाच टाइमला असं काकूंचं म्हणणं आहे। म्हणून विचारते मी हा प्रश्न, जर दोघंही नवरा बायको 24 तास बाळासोबत असतात, मग या टोमल काकूंचा भाऊ कधी जातो कामावरती? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्या बाळाला कधी आजी काकांसोबत भेटवलंच नाही आहे असं मला पर्सनली वाटते। त्यामुळे त्याला त्याच्या आई वडिलांशिवाय दुसऱ्या कोणाचाच लळा नाही लागला आहे। कोणतंच मूल नाही जे त्याच्या आजी किंवा आजोबांसोबत ऑरेल्स काका आत्यासोबत नाही राहणार। अहो टोमल काकू, तुमच्या भाच्याचाच कशाला हो, शैलाचाच उदाहरण घ्या ना, तिचा जन्म युरोपचा आहे। ती झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कधी भारतात आल्या तेव्हा फक्त 1-2 महिन्यासाठीच आल्या असाल, आणि त्या 1-2 महिन्यामध्येच तिला तिची आजी, मामा, आत्या, भावंड सगळे भेटले असतील। वर्षानुवर्ष तर तुम्ही भारतात येतच नाही, तरी त्याची मुकलीला सगळ्यांची ओढ आहे। मग तुमचा भाचा तर भारतातच आहे, त्याला कसं फक्त त्याच्या आई वडिलांशिवाय इतर कोणीच चालत नाही? बघा टोमल काकू, जे सोशल मीडियावरती पब्लिक केलं आहे ना, त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे। त्यामुळे फॅमिली बद्दल बोलले, हा प्रश्न केला, असे फालतू रिझन्स देऊ नका। आणि जर कुठल्याच गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर दाखवणं बंद करा हे सगळं, किंवा जे दाखवता ना ते तरी खरं खरं दाखवा। फेक नको, फेकच बघायचं असतं ना तर लोकांनी सिरियल आणि पिक्चर बघितले असते, पण युट्यूबवर का ते डेली व्लॉग्स बघतात? का तर त्यांना जेन्युइन जे खरं आहे तेच बघायचं असते। त्यामुळे ना, रील आणि रिअल लाईफ मधला फरक समजा तुम्ही, आणि मग व्हिडिओ बनवा। उगाच ते तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवायला म्हणून खोटी खोटी नाती नका जपत बसू, कारण पूर्ण दुनियेला माहिती आहे तुम्ही जे दाखवता ना ते सगळं काही फेक आहे। विसरू नका ही गोष्ट, लोकांमुळे तुम्ही आज एवढ्या फेमस झाल्या आहात। त्यामुळे लोक तर तुम्हाला प्रश्न विचारणारच, आणि तुम्हाला देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। कॉमेंट डिलीट करून किंवा एखाद्याला ब्लॉक करून काहीच होणार नाही आहे काकू। आज एकाचं तोंड बंद कराल, पण उद्या अजून 10 निर्माण होतील, मग कोणाकोणाचं तोंड बंद करणार आहात काकू, याचा जरा विचार करा। तर मंडळी, टोमल काकू पत्रिका सिलेक्ट करायला जात होत्या तेव्हा आपण पाहिलंच होतं की काकूंची आई ऑटोमध्ये बसली तेव्हा बोलली की आज सोमवार आहे, पण त्याच दिवशी होता शनिवार। मॅक्स टू मॅक्स गुरुवार पर्यंतचा बॅकलॉग समजू शकतो आपण, पण इथे तर डायरेक्ट 5 दिवसांचा गॅप होता। आणि पास्ट हिस्ट्री बघता ह्या काकूंवरती तर मला जराही विश्वास नाही आहे। मला तर असंच वाटते, कमीत कमी 1 आठवडे जुने व्हिडिओ या काकू टाकत असतील। आता लग्नाचा बस्ता असतो तर कितीतरी नातेवाईक येतात। माझ्या कझिनचं लग्न झालं तेव्हा काका काकी, मामा मामी, मावशी, आत्या सगळे आले होते, पण इथे तर हे लग्न घर कमी आणि वेगळंच काहीतरी वाटतंय। 2 बायका फक्त साडी सिलेक्ट करायला गेल्या आहेत, म्हणजे कमाल आहे ना। आणि ते टोमल काकूंच्या सजमेरा फॅशन वरून आणलेल्या 45 रुपयाच्या साड्यांचं काय झालं?
मार आमच्या गुजरातमध्ये आल्या होत्या ह्या टोमल काकू. सुरतमध्ये फक्त साडीचं प्रमोशन करायला आल्या होत्या. त्याचं काय झालं मग आता? की फक्त लोकांना मूर्ख बनवायचं प्रमोशन करून आणि स्वतः मात्र मिशो अमेझॉन वरून 200-300 रुपीजचं घ्यायचं किंवा लोकल शॉप मध्ये जायचं खरेदी करायला. टोमल काकूची आई पण कंटाळली आहे सततचं फिल्मिंगला. पण आई ती शेवटी आई, लेकराला काय बोलणार, आपलेच दातनी आपले चोट असं झालंय तिचं. नाही दिसल्या व्हिडिओ मध्ये तरी सगळे मुलीला बोलणार म्हणून नाविलाज झालाय काकूंचा. इच्छा नसताना पण त्यांना सारखं व्हिडिओ मध्ये यावं लागते. साड्यांच्या दुकानात पोचल्यावरती टोमल काकू बोलतात, खूप चाललो आम्ही. अहो चिंगूसपणा कमी करा ना मग काकू. कॅब बुक नाही करू शकत का तुम्ही? एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहात ना तुम्ही, मग का बरं सारख्या चालत चालत जात असता सगळीकडे? मंडळी, टोमल काकूंचं असं म्हणणं आहे 3-4 दिवसापूर्वीचे जे व्हिडिओ असतात ते जुने नसतात. कोणीतरी ना या टोमल काकूंना सांगा जरा. आज काय कपडे घेतले ना आपण ट्रेंडिंग मध्ये आहेत बघून, तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी येतं ट्रेंडिंग मध्ये आणि मग जे काल घेतलेले कपडे असतात ते ओल्ड फॅशन होतात. मग या काकू व्हिडिओचं काय घेऊन बसले आहेत? काकू बोलतात, मी असेच हे लग्नाचे व्हिडिओ घेऊन येणार आहेत, तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा. आता यांच्या घरात लग्न आहे तर लोकांनी काय एन्जॉय करायचं बरं? म्हणजे मजा या मारणार, पब्लिक प्लेसवर जाऊन झापझूप करून कॅमेरा मारत या फिरणार, त्याच्यावरती डॉलर्स या कमवणार आणि बाकीच्यांनी नुसते यांचे व्हिडिओ बघून मजा घ्यायची. 1,500 ते 2,000 रेंज मधल्या काकू साड्या दाखवत होत्या भक्तांना. अहो टोमल काकू, सख्या भावाचं लग्न आहे तुमच्या. 1,500-2 हजाराच्या साड्या काय दाखवत बसल्या आहेत तुम्ही? त्या कॅटमॉमने बघा बहिणीचं लग्न होतं तेव्हा कस्टमाइज लेंगा शिवून घेतला होता, तिच्यासाठी पण आणि त्यांच्या मुलीसाठी पण. तुमचं ना नुसतं बडी बडी बाते, आठवड्यातून 4-5 वेळा वडापाव खाते अशी गत झाली आहे आता. टोमल काकूंची डिमांड काय होती माहिती आहे का मंडळी साडी घेताना? काकूंचं असं म्हणणं आहे की साडी अशी हवी की सॉफ्ट पण असली पाहिजे आणि स्टायलिश पण. टोमल काकू, तुम्ही किती स्टायलिश किंवा सॉफ्ट साडी नेसायचा प्रयत्न केलात ना तरी शेवटी भुजगावनं ते भुजगावनच दिसणार आहात तुम्ही. त्या साडीच्या शॉप मध्ये पण काकूंनी परमिशन घेतली होती की नाही व्हिडिओ बनवण्याच्या आधी ते त्यांनाच माहिती. मंडळी, मला एक प्रश्न पडलाय, टॉवेल कोणी लग्नामध्ये देतं का? नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणांची पद्धत वेगवेगळी असते. जस्ट माझ्या माहितीसाठी म्हणून मी विचारलं, कारण आमच्यात तर दुखवटा म्हणजे 12व्या-13व्याला टॉवेल दिलं जाते. लग्नामध्ये तर जेंट्सला शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस दिला जातो, पण इथे तर टोमल काकूंने टॉवेल घेतली आहेत म्हणून विचारलं. आता या टोमल काकूंने कुर्ती आणली होती की दुधाची पिशवी तेच समजलं नाही मला, कारण फंक्शनसाठी कुर्ती घेतल्या असं काकू बोलल्या, पण वाटत तर नव्हतं की त्या फंक्शनसाठी यूज करण्याच्या कुर्ती आहेत. भारतीय संस्कृती खूप जपतात हो आमच्या टोमल काकू. तुम्हाला माहिती आहे का मंडळी? तो पत्रास्टेचा किरकिडा आहे ना, त्याने वटपौर्णिमा, शनिवार, गुरुवार, मंगळवारी नॉनव्हेज खाल्लं होतं. वर बोलतो काय तर मी सगळे सणवार पाळतो. तसंच काहीसं या टोमल काकूंने केलं. सोमवारी चिकन बिर्याणी खाल्ली. कमालच आहे बाबा. या काकू तर युरोपला असतात तेव्हा भारतीय संस्कृती जपत असतात, मग आता इथे भारतात आल्यावरती सोमवारच्या चिकन बिर्याणी खातायत. तसं तर बनोज काकांमुळे यांचा नाविलाज होतो आणि बनवायचा पण काकूंना कंटाळा येतो ना, म्हणून काकू नेहमी व्हेज बनवत असतात. काकू बोलतात, मला माहेरी आल्यावरती आळस येतो. तसं पण या काकू जेव्हा युरोपला असतात तेव्हा कुठे काय काम करताना दिसतात. आता सवाष्ण पूजन ठेवलं होतं काकूने. एक दिवस तरी भाऊजाईला बोलवू शकल्या असत्या काकू, पण तेही केलं नाही काकूंने. व्हिडिओच्या सुरुवातीलाच काकू बोलतात की माझी वहिनी आली असती, पण पाऊस खूप आहे ना त्याच्यामुळे आम्ही तिला नको येऊ सांगितलं. आता जर मंडळी काकूंच्या वहिनीचं इंस्टाग्राम तुम्ही चेक कराल ना तर त्यांची वहिनी तर मस्त बसून रील्स बनवते. एवढा फुकट वेळ काकूंच्या वहिनीकडे आहे, पण ती धाकट्या दिराचं लग्न ठरलं आहे पण मदतीसाठी सासरी येत नाही आहे. एरवी तर या टोमल काकू साड्या नेसून युरोपला जेवण करताना दिसतात, पण इथे आल्यापासून एकदाही काकूने साडी नेसली नाही आहे. मी साडी नेसणार होती पण एवढं सगळं आवरणं पॉसिबल झालं नसतं ना मला, म्हणून मी नाही नेसली असं टोमल काकू बोलल्या. मग मंडळी, जेव्हा या टोमल काकू युरोपमध्ये असतात तेव्हा एकट्या कसं काय सगळं मॅनेज करतात? एवढं साडी नेसून या जेवण करतात, त्याच्यानंतर रील्स पण शूट करतात. कमाल आहे बाबा. खोटं बोला पण रेटून बोला याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. किचन मध्ये काम करताना किंवा जेवण करताना केसवर बांधायचे असतात एवढं साधं बेसिक रूल काकूंना माहिती नाही आहे. व्हिडिओ मध्ये फक्त चांगलं दिसायचं असते, बाकी रूल्स तर ब्रेक करण्यासाठीच बनवले गेले आहेत. युरोपला पण या काकू रूल्स ब्रेक करतात आणि आता भारतात आल्यावरती पण रूल्स ब्रेक करणं सुरू आहे. खरं तर त्या पुरणपोळ्या होत्या की मालपोळे समजलंच नाही मला.
एवढ्या छोट्या छोट्या पोळ्या असतात हे मी पहिल्यांदाच बघितल्या आहेत आणि अर्ध्या तर कच्च्या दिसत होत्या। अशा कच्च्या पोळ्या खाऊन पोट बिघडलं नसेल कोणाचं म्हणजे मिळवलं। टोमल काकूंनी सांगितलं होतं मुलींना नवीन ड्रेस घालणार आहे, पण त्यांना तर जुनेच कपडे दिले होते काकूने आणि सारखं बोलत होत्या की मी मुलींचं आवरलं। आता नुसते कपडे चेंज केले म्हणजे आवरणं असते का हो मंडळी? सगळ्या सवाष्ण जेवताना मध्येच काकू हळदी कुंकू लावत सुटल्या होत्या। अहो टोमल काकू, जेवणाच्या आधी किंवा नंतर लावा ना हळदी कुंकू, जेवणाच्या मध्ये मध्ये कुठे तुम्ही डिस्टर्ब करताय? खरंच कार्टून आहात तुम्ही काकू। आता ओटी भरताना हळदी कुंकू लावायचं तर नाही, आधीच काकू लावून मोकळ्या झाल्या होत्या। त्या पत्रास्टेच्या किरकिड्यानंतर यांच्यात धनादेश दांडेकर घुसला होता। उगाच आपलं कुठेही यांचं सुरू होते, उखाणे घ्या नाव घ्या करून। स्वतः तर इकडून तिकडून ढापून उखाणे बोलतात आणि दुसऱ्यांची फजिती बघत असतात। काल टोमल काकूंनी व्हिडिओ टाकला नव्हता का तर त्यांचा मॅकबुक खराब झाला होता म्हणून। मला तर असं वाटते परवा घरकोंबडीला मॅकबुक गिफ्ट मिळाला आहे तिच्या प्राचीनकडून, त्यामुळे तिचं बघून यांच्याही पोटात दुखलं असेल म्हणून या पण नवीन मॅकबुक घ्यायला गेल्या असतील। मॅपल मध्ये तसं पण काहीतरी ऑफर सुरू होती असं मी ऐकलं होतं। ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या संडेला आपण फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करतो। संडेला सकाळीच मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि माझं बघून एका पाठोपाठ सगळ्याच क्रिंज आंटीजने कम्युनिटी पोस्ट टाकली। या सगळ्या क्रिंज आंटीजचे मी चॅनल चेक केले, याआधी कधी ह्या बायकांनी एकदाही फ्रेंडशिप डे ची पोस्ट टाकली नव्हती। लगेच मी टाकली तर माझं बघून ह्या पण सुरू झाल्या। कमालच आहे बाबा, खरंच आमचं बघून अनुकरण करतात वर आम्हाला शिव्या घालतात। यालाच बोलतात मंडळी उलटा चोर कोतवाल को डाटे। टोमल काकू गुजरातला येऊन गेल्या तेव्हा न सांगता आल्या होत्या आणि आता येवल्याला जाताना काकूंनी गाजावाजा केला। सजमेरा फॅशन मध्ये काकूंनी एवढे ज्या साड्यांचं कौतुक केलं होतं त्याचं काय झालं मग आता? उगाच फेक प्रमोशन केलं ना म्हणजे काकूंनी। मंडळी हे जे फेक प्रमोशन आणि कोलॅबरेशन करतात ना, या विषयावर कालच मी एक पॉडकास्ट अपलोड केला आहे। खूपच सेन्सिटिव्ह विषयावर मी काल बोलली आहे। तुम्हाला सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन, कालचा माझा पॉडकास्ट कोणी ऐकलं नसेल तर त्यांनी प्लीज कालचा माझा पॉडकास्ट ऐका आणि त्याच्या खाली एक कॉमेंट पिन केली आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा। फक्त आणि फक्त सोशल अवेअरनेस साठी म्हणून केलेलं कालचं माझं पॉडकास्ट आहे। अंधमंद भक्तांचे डोळे आता तरी उघडावे अशी माझी इच्छा आहे। कोणीच ह्या अशा फेक कोलॅबरेशन आणि प्रमोशनला बळी पडू नये। टोमल काकू नेहमी हटके लुक करण्याचा प्रयत्न करत असतात असं त्यांचं म्हणणं आहे। काय हो मंडळी, खरं आहे का हे? मला तर वाटते काकूंकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे दाखवायला म्हणून इथे तिथे जातात आता शॉपिंग दाखवायला। एवढ्या पैठण्या दाखवल्या काकूंनी, पण कोणती घेतली ती गेस करा सांगतात। काय हो टोमल काकू, गेस करणाऱ्याला काय तुम्ही 1 करोड रुपये बक्षीस देणार आहात का? मंडळी काही दिवसांपूर्वी टोमल काकूंना एक कॉमेंट आली होती, म्हणजे तुम्हाला एवढ्या सुट्ट्या मिळत आहेत, आणि त्या ज्या ताई होत्या ज्यांनी कॉमेंट केली होती त्या स्वतः HR होत्या। त्या बोलल्या कोणतीही कंपनी इतक्या सुट्ट्या देत नाही, कितीही चांगला एम्प्लॉई असला तरी। त्यावर टोमल काकू बोलल्या की वर्षाच्या 45 सुट्ट्या असतात, सॅटर्डे संडे वेगळे, आणि बनोज काका इंडियामध्ये पण वर्क फ्रॉम होम करतात। काका ऑलरेडी चांगल्या पोस्टवर काम करतायत त्यामुळे। आणि हो मंडळी, ऑलरेडीची स्पेलिंग पण बघून घ्या जरा। थांबा मंडळी, तुम्हाला मी तो स्क्रीनशॉट दाखवते। आता मंडळी टोमल काकू 6 महिन्यांपूर्वी भारतात आल्या होत्या आणि जर तुम्ही बघितलं तर 45 दिवस तर कधीच उलटून गेले असतील। काका प्रत्येक महिन्यात 15-20 दिवस तरी फिरतच होते, तरी पण आता काका परत 2 महिन्यांसाठी भारतात आले आहेत। ह्या टोमल काकू काय पण फेकतात ना मंडळी। काकू बोलतात की काका वर्क फ्रॉम होम करतात, पण काका तर कधीच दिसले नाही आहेत काम करताना। काल जो काकू मॅकबुक घेऊन बसल्या होत्या की व्हिडिओ येणार नाही कारण की माझा मॅकबुक खराब झाला आहे, तोच सेम मॅकबुक त्या दिवशी काका घेऊन बसले होते सोफ्यावरती। आता मला एक प्रश्न पडलाय, हे बनोज काका ऑफिसच्या लॅपटॉप वरती व्हिडिओ एडिट करतात का, की काका काहीच जॉब करत नाही आहेत, फक्त व्हिडिओ शूट करतात आणि एडिट करतात? तुम्हाला काय वाटते मंडळी, मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।